नमस्कार शेतकरी बांधवांनो, एमटे ऑल टीव्ही या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व प्रमुख पीक विमा कंपन्यांची माणिकराव कोकाटे यांनी बैठक घेऊन पीक विमा वाटप संदर्भात तातडीनं सूचना दिल्या। या बैठकीत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांची उपस्थिती होती। तर मित्रांनो, पीक विमामध्ये मोठ्या प्रमाणात घोटाळा झाला, त्यामुळे पीक विमा लांबणीवर पडला असं देखील या ठिकाणी राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सांगितलं। मात्र आता सर्व प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण झालेल्या असून पीक विमा कंपन्यांकडून या ठिकाणी जो काही 25% जो काही अग्रिम आहे तो आता शेतकऱ्यांच्या खात्यावरती वर्ग होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे। आणि त्याचबरोबर आता कोणत्या जिल्ह्यात हा 25% अग्रिम लागू झाले आहे ते जिल्हे आणि पात्र शेतकऱ्यांची संख्या या ठिकाणी आपण पाहूया। बघा, सांगली जिल्हा पात्र शेतकरी संख्या 98,372, बीड जिल्हा पात्र शेतकरी संख्या 7,05,000, बुलढाणा जिल्हा 36,358, धाराशिव जिल्हा 4,07,20 शेतकरी पात्र आहेत, अकोला जिल्हा 1,02,53, कोल्हापूर जिल्हा 230, जालना जिल्हा 3,06,25, परभणी जिल्हा 4,40,970, नाशिक जिल्हा 3,50,000, जळगाव जिल्हा 16,900, अहिल्यानगर जिल्हा 2,50,000, सोलापूर जिल्हा 2,31,000, सातारा जिल्हा 40,500, नागपूर जिल्हा 65,000, तर लातूर जिल्हा 2,05,35 शेतकरी पात्र असून तर अमरावती जिल्ह्यात 10,500 शेतकरी पात्र आहेत। तर शेतकरी मित्रांनो, 25% अग्रिम ही फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार असल्याची माहिती आता समोर आली आहे। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। या ठिकाणी थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।